नागपुरातील कुतुबशहानगरमधील एका भेटीवरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या संपूर्ण प्रकारावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ही भेट पूर्णपणे वैयक्तिक होती, कोणताही प्रचार किंवा आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचं त्यांनी सांगत काँग्रेसचा झालेला गैरसमज आता दूर झाल्याचा दावा बावनकुळेंनी केला। याचवेळी ईव्हीएमवर होणारे आरोप, लाडकी बहीण योजना, अजित पवारांवरील आरोप, ठाकरे गटाची भूमिका आणि पैसे वाटपाच्या तक्रारींवरही बावनकुळेंनी थेट प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा काँग्रेस, उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे। देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी। हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी तयारी केली आहे। निवडणुकीचा पराजय दिसतो आहे, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी। रोहिणी सुखदेवे, नेशन सिटी न्यूज, नागपूर।